ए चला आता लवकर पटापटा बसून घ्या बरं. अगं आधी सरप्राईज काय ते तर सांग. सांगते आज आपण सगळेजण इथं भेटलोय ते केवळ आणि केवळ पट्यामुळं. त्याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. कॉलेजला असताना अॅन्युअल डे ला पट्याबरोबर डान्स करायला अगदी माझ्या सकट सगळ्या मुली जीव टाकायच्या. आज आपल्यापैकी एका मुलीला मिळणार ही सुवर्ण संधी. ए प्रीती नाही डान्स. ए नाही पट्या आता तू काही मध्ये बोलायचं नाही, आम्ही बोलणार एकदम गप्प. सो आता म्युझिक सुरू झालं की ही पिलो पास करायची आणि ही पिलो जिच्या हातात असताना म्युझिक थांबेल ती असेल लकी गर्ल. हॅलो सर, मगाशी तुमचं वेलकम ड्रिंक्स आणलं होतं ना, म्हणून हॉटेलकडनं तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी. नाही नको थँक्यू. घ्या ना सर. थँक्स. सो तेजस आता पटकन इकडे आणि म्युझिक ऑपरेट करायचं सतत. सो आता मी आपल्या चॉकलेट बॉयला विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं. टाळ्या आणि शिट्ट्या. Come on, पड्या. So, all the best, पड्या. Girls, wish you all the best. Come on, टाळ्या होऊन जाऊ दे जोरात. So, come on, चला. You are the lucky girl. Come on. Yes. अहो फक्त डान्स करायचा आहे. तुम्ही काय ऑकवर्ड होताय? मी घाबरलं पाहिजे? मला तुमच्या इतकं चांगलं नाचता येत नाही. पट्या, आपण दोघं इथं काय करतोय? आज तुम्हा दोघांचा, तुझा आणि तिचा खास दिवस आहे ना. तिला मनातलं सांगणार होतास तू, मग मी मध्ये का पडू? मला काही प्रॉब्लेम नाही. लोणावळ्यात पण असंच झालं ना की रोमॅन्टिक जागा, तिथे तुम्ही दोघांनी असायला हवं होतं. आपण दोघं लटकलो तिकडे. अहो तुम्ही लटकलो म्हणू नका ना, आपण रात्र घालवली तिकडे असं म्हणा ना प्लीज. साई, तू ये ना इथे माझ्याऐवजी. ये 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 लवकर. अजिबात नाही. नियम म्हणजे नियम. सॉरी बॅड लक. अरे पट्या कम ऑन यार, डान्स कर रहा यार. अरे पट्या सुरू कर ना, काय झालं?
पट्या अरे काय होत आहे? नाही हे ओके हो हो हो, काही काही होत नाही. थोडं माहिती नाही का असं गरगरल्या बरं वाटत नाही का? नाही नाही बरं वाटतंय एकदम बरं आहे. शो हा मी आलो 1 मिनिटात. हा आलो 1 मिनिटात आलो. बरं नाही वाटत. नाही नाही एकदम बरं आहे हे अरे नाही आलो एका मिनिटात आलो. अरे आलो रे नाचा तुम्ही आलो. अरे 1 मिनिटात आलो तुम्ही. अरे हे नाही तुम्ही नाचा मी आलो 2 मिनिटात आलो. सई किती वेळ गेलाय डान्स करण्यात? किती वाजले बघ जरा. अगं 8:15 झाले पण 8:15 नाही 8:16 झाले. कुठे आहे आपला 28 वाला हिरो? अरे कुठे गेलाय हा पट्या? पण हा न सांगता गेला कुठे? 8:20 करून आपल्याला अडकवून ठेवलं आणि स्वतः गायब. नाही मला काय वाटतं तो इथेच कुठेतरी असेल, येईल. आय थिंक तो वॉशरूम मध्ये गेला असेल. मी त्याला बघून येतो. अरे देवा, आता हा कडी काढून आत गेला तर? आउट ऑफ सर्व्हिस. वॉशरूम तर बंद आहे. मग गेला कुठे पट्या? वॉशरूमच्या इथे नाहीये पट्या. अरे मग गेला कुठे? अरे आजूबाजूला पण दिसत नाहीये. कुठे शोधायचं आता याला? मी त्याला फोन ट्राय करतोय पण रेंजच नाहीये. नेमकी रिसॉर्ट मध्ये फोनला रेंज नाहीये. फोन लागला असता तर कळलं तरी असतं ना कुठे ते. ठीक आहे मी परत एकदा बघतो. जा लवकर बघ. मुळात त्यानं असं गायब व्हायलाच नको होतं. सौर्या गायब होणारातला नाहीये. तो येईल. तुम्ही प्लीज थांबा ना. तो नाही येणार चंदू, नाही येणार तो. गेली 22 वर्ष तो या मुलीची वाट बघतोय, पण त्यानं एकदा तरी तिला शोधण्याचा, आपल्या मनातलं तिला सांगण्याचा प्रयत्न केलाय का? त्याला हे कसं कळत नाही की फक्त प्रेम करणं पुरेसं नसतं, ते व्यक्त करावं लागतं, झगडावं लागतं त्याच्यासाठी. आणि असं प्रेम प्रत्येकाला नाही मिळत. आपल्यावर प्रेम करणारी, आपला विचार करणारी, आपल्या चांगल्यासाठी झटणारी माणसं प्रत्येकाच्या नशिबात नसतात. येते मिस अनामिका, सौर्या नक्की परत येईल, मला खात्री आहे. आणि सौर्या आज त्याच्या मनातलं त्या मुलीला नक्की सांगणार आहे. माझ्यावर प्लीज विश्वास ठेवा. कोणी आहे का? दरवाजा उघडा, दरवाजा उघडा प्लीज.
पट्याला जशी पुन्हा संधी मिळाली तशी कोणाला मिळते चंदू? हा असा ऐन वेळी कच का खातो तेच कळत नाही मला. आज जर त्या मुलीला त्यानं आपल्या मनातलं सांगितलं असतं तर पट्याला त्याचं प्रेम मिळालं असतं. पट्यासारख्या मुलाला कुठली मुलगी नाही म्हणेल. येते मी. अनु ए अनु 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 थांब अगं. अनु कुठे चाललीये? सांग ना, कोण आहे ती? मी 8:20 सगळ्यांसमोर त्यांना माझ्या मनातलं सांगणार. अनु ऐका, अनु थांब अगं. मी निघते. पट्या परत. नाही नाही नाही, ऐका ना, मी निघते आता. तुम्हा सगळ्यांना भेटून मला खूप बरं वाटलं, खरंच खूप बरं वाटलं. पण इथे याचं एक महत्वाचं कारण, पट्या तिला मनातलं सांगणार हेही होतं. आता पुन्हा त्याची संधी हुकलेली मला नाही बघवणार. तुम्ही निघते. अगं नाही, आपण लवकरात लवकर पुन्हा भेटूया, प्रॉमिस. मिस अनामिका कुठे? मिस अनामिका कुठे आहेत? अरे ती आत्ताच गेली. आम्ही तिला थांबवण्याचा प्रयत्न केला पण गेले? अशा कशा? मिस अनामिका! अशा कशा गेलात तुम्ही मिस अनामिका? मनातले सांगणे हरवते अन पुन्हा गवसते पुन्हा जशी उमगते अन मना विलगते कविता कुठे होतास तू? मी तुम्हाला म्हटलं होतं ना की मी वेळेत सगळं सांगेन. वेळेत? पट्या, वेळ पण गेली आणि संधी पण गेली आहे. घड्याळ बघा, 8:20 व्हायला अजूनही काही सेकंद बाकी आहेत. ना 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 रे ना 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 रे ना 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 रे ना ना रे na 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 re na 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 re na 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 re ah
मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं मिस अनामिका की आज मी सगळ्यांच्या समोर त्या मुलीला माझ्या मनातलं सगळं सांगणार. आणि तुम्हालाही कळणार आहे की ती मुलगी नक्की कोण आहे. डोळे मिठा. पट्या, हा काय बोरकटपणा आहे? हे बरं आहे. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुम्ही मला म्हणालात पट्या डोळे मीठ, तेव्हा बरं चाललं. बरं बरं, मिटते डोळे. मी माझं प्रॉमिस कधी मोडत नाही मिस अनामिका. त्यामुळे आता जेव्हा तुम्ही डोळे उघडाल तेव्हा तुम्हाला सगळीकडे ती आणि फक्त ती दिसेल. दाटले उन्हातही चांदणे 3 राहिले कातरी 2 मनातले सांगणे 1. हरवते अन पुन्हा गवसते पुनवाजशी उमगते अन मला विलगते कविता जशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी तू तेव्हा तशी गेली 22 वर्ष मी जिच्यासाठी थांबलो तेव्हा तशी त्या तुम्ही आहात मिस अनामिका. एकही दिवस, एकही रात्र, एकही क्षण जिचा विचार माझ्या मनातनं एका क्षणासाठी गेला नाही त्या तुम्ही आहात मिस अनामिका. माझ्या बरोबर असताना नसताना जिने कायम आनंदी राहावं, सुखी समाधानी राहावं असं मला नेहमी मनापासून वाटायचं त्यात तुम्ही आहात मिस अनामिका. माझ्या मनाच्या कोपऱ्यात, माझ्या खोलीतल्या पेटीत, माझ्या कवितांच्या शब्दात, माझ्या माउथ ऑर्गनच्या सुरात तुम्ही तुम्ही आणि फक्त तुम्ही आहात मिस अनामिका. मला तुम्ही तेव्हाही खूप आवडायचं आणि आजही मला फक्त तुम्ही आवडता. मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका, मिस अनामिका, तुम्ही अशा नाही जाऊ शकत. तुम्ही अशा नाही जाऊ शकत. मी फक्त माझ्या मनातलं बोललो तुम्हाला. मनातलं बोललो, मनापासून बोललो. तुम्ही असं काही न बोलता नाही जाऊ शकत. तुम्ही मला म्हणालात ना पट्या धाडस कर धाडस कर, म्हणून आज मी सगळ्यांसमोर बोलण्याचं धाडस केलं. तर तुम्ही नाही मिस अनामिका, तुम्ही माझ्याशी बोला, बोला माझ्याशी. मी खरं बोललो हो तुमच्याशी. सौरभ,
पटिया इट्स ओके यार, प्यार में ऐसी छोटी मोटी बातें होती रहती है. छोटी गोष्ट नाही रे. अरे पट्या, तू 22 वर्ष थांबलायस. 22 वर्ष म्हणजे काही खायची गोष्ट नाहीये. अरे तू फक्त हो बोल, आपण तिला डायरेक्ट उचलून आणू. 22 वर्ष थांबलो मी त्यासाठी. 22 वर्षातला एक एक क्षण कसा जगलोय ना माझं मला माहित. उचलून आणण्याची उथळ भाषा करायची असते ना कधीच उचलून आणली असते तिने. परत कुठल्या मुलीला उचलून आणण्याची भाषा करायची नाही. ना मी सनामिकांबद्दल नाही तर कुठल्या मुलीबद्दल.